अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 18 मद अनुग्रह भाग 1 म्हणजे माझ्यावर म्हणजेच खुद्द हेमाडपंत लेखकांवर झालेल्या बाबांच्या कृपा प्रसादाचे वर्णन या अध्यायात आहे आणि हा भाग पहिला आहे। 18वा अध्याय। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। हे सर्वश्रेष्ठ व नित्य सद्गुरो, तुझा जय जयकार असो। हे प्रत्यक्ष परब्रह्मच असलेल्या सद्गुरो, तुझा जय जयकार असो। ईश्वराच्या मोह घालणाऱ्या शक्तीला ताब्यात ठेवणाऱ्या तुझा जय जयकार असो। तू आपल्या भक्तांना अनुभव देऊन ही अखिल सृष्टी खोटी आहे असे दाखवून देतोस। हे आरंभ व अंत नसलेल्या, सुख दुःख शोक हर्ष इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे असलेल्या आणि कोणत्याही मनोविकारांनी क्षुब्ध न होणाऱ्या सद्गुरो, तुझा विजय असो। आत्मस्वरूपाची ओळख करून देणारा तूच एक आहेस। मिठाची बाहुली सागरात आंघोळ करण्यासाठी शिरली तर ती बाहेर येईल का? असे कधी घडणे शक्य नाही। तुझ्या बाबतीतच तसेच तुझ्या बाबतीतही आहे। वेद व श्रुती ज्याच्याबद्दल रात्रंदिवस वादविवाद करतात आणि ज्याचा कोणाला तर्कही करता येत नाही, ते परब्रह्म तू नुसत्या बोटाने आपल्या भक्तांना सहज दाखवतोस। दैवयोग आलाच आणि एकदा का तुझा वेढा पडला की तेथे हा आपला किंवा हा परका असल्या हलक्या विचारांना जागा नसते। मागील अध्यायात ब्रह्माच्या गुंत्याचे उकलून स्पष्ट करणे झाले। ब्रह्मजिज्ञासूच्या लोभाचे आवरण ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कसा अडथळा आणणारे असते याचे वर्णन मागे झाले। आता श्रोत्यांनी माझ्यावर झालेल्या अनुग्रहाची कथा आदराने ऐकावी, म्हणजे त्यांच्या मनाला बाबांच्या मार्गदर्शन करण्याच्या स्वभावाची प्रचिती येईल। ही सुद्धा एक गोड कथा आहे, ती मी जशीच्या तशी सांगतो असं हेमाडपंत आपल्याला सांगत आहेत, लेखक त्यांचा स्वतःचा अनुभव। श्रोत्यांनी आपल्या कल्याणासाठी ती स्वस्थ चित्ताने ऐकावी। कथा ऐकण्यासाठी श्रोते तत्पर असले म्हणजे वक्त्याला उल्हास आणि उत्सुकता वाटते आणि दोघांच्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटून ते आनंदयुक्त होतात। साईबाबा अगदी थोडा सुद्धा राग लोभ न करता ज्याचा जसा अधिकार असेल तसाच त्याला खऱ्याखुऱ्या मार्गाचा उपदेश करतात। कित्येकांचे असे मत आहे की गुरुने सांगितलेले दुसऱ्या कोणाला सांगितले तर ते विफल होते, परंतु हे केवळ काल्पनिक आणि अर्थाशिवायचे उगाचच ढोंग आहे। प्रत्यक्षच काय, स्वप्नात सांगितलेला देखील चांगला उपदेश सगळ्यांना सांगितला पाहिजे। याला काही आधार किंवा पुरावा नाही असे म्हणाल तर बुधकौशिक ऋषींचा आधार आहे, ज्यांनी रामरक्षा स्तोत्र लिहिलं ते। त्यांनी स्वप्नात दीक्षा रूपाने प्राप्त झालेले रामरक्षा स्तोत्र सर्वांना कथन केले आहे। सद्गुरू हे वर्षा ऋतूतील ढग आहेत। मोठ्या कौतुकाने ते स्वानंद रूपी पाण्याचा वर्षाव करतात। ते काय कोंबून ठेवण्यासाठी? स्वतः मनसोक्त पिऊन सर्वांना पाजावे। लेकराची हनवटी धरून त्याच्या आरोग्यासाठी माता जशी त्याला मायाळूपणे औषधाची गोळी पाजते, तसेच बाबांचे हस्तकौशल्य होते। उपदेश करण्याचा त्यांचा मार्ग गुप्त नव्हता। आपल्या भक्तांचा हेतू कोणत्या रीतीने अचानक ते पुरवित असत ते आता लक्ष देऊन ऐका। सद्गुरूचा सहवास धन्य होय, त्याचे महत्व कोण वर्णन करू शकेल? सद्गुरूचे एक एक बोल आठवले, उपदेश आठवले की आपली ते वर्णन करण्याची स्फूर्ती उचंबळून येते। ईश्वराची भक्तिभावाने स्तुतीपूजा केली असता आणि गुरुची सेवा व पूजा केली असता गुरुकडून प्राप्त होणारे ज्ञान प्राप्त होते। इतर साधने फुकट जातात। विक्षेप व आवरण यांच्यामुळे संसाराचा मार्ग अंधुक झालेला असतो। गुरुच्या उपदेशरूपी दिव्याचे किरण अडथळ्याशिवायचा मार्ग दाखवतात। गुरु प्रत्यक्ष ईश्वर आहे, ब्रह्मा विष्णू किंवा महेश्वर आहेत। गुरुच वास्तविक परमेश्वर व परात्पर ब्रह्म आहे। याबद्दल गुरुगीता या ग्रंथात लिहिलेला आहे, जे आपण ऐकतो नेहमी तो श्लोक। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। याचा अर्थ असा की गुरु माता आहे, गुरु पिता आहे। देव रागावला तर गुरु वाचवतो, पण गुरु रागावला तर कोणीही वाचवू शकत नाही।
गुरु ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश्वर म्हणजे शंकर आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे आणि अशा गुरुला नमस्कार असो, असा याचा अर्थ. तर गुरु रागवला तर देव रागवला तर गुरु वाचवतो त्यातून, पण गुरुच रागवला तर कोणीही वाचवू शकत नाही, हे सदा सर्वदा जाणावे. गुरु प्रवृत्तीचा म्हणजे प्रापंचिक व्यवहाराचा, सांसारिक व्यवहाराचा मार्ग दाखवतात. पुण्य, क्षेत्र आणि व्रत यांची माहिती सांगणारा गुरु असतो. तसेच निवृत्तीबद्दल, धर्म अधर्म याबद्दल, विरक्तीबद्दल, वेद आणि श्रुतीबद्दल व्याख्यान करणारे सुद्धा गुरु आहेत. बुद्धीला सावध करून संत स्वस्वरूपाचा सोहळा दाखवतात आणि अतिशय कोमल अंतःकरणाचे व दयाळू ते भक्ती संबंधीच्या आगळ्या इच्छाही पुरवतात. त्यामुळे भक्तांची विषयांबद्दलची वासना मावळते, झोपेतही बोलले जाते आणि संतांची कृपा होऊन विवेक व वैराग्य ही जोडीने एकत्र वाढणारी फळे हाती येतात. संतांचा सहवास घडला, सोबत घडली, त्यांची सेवा घडली, त्यांच्यावर प्रेम जडले तर संत स्वतः भक्तांची इच्छा पुरवणारे कल्पवृक्ष असल्याने त्यांच्या सर्व कष्टांचे ते निवारण करतात. म्हणून सदा संतांना चिकटून राहावे, संतांच्या कथा ऐकाव्यात आणि त्यांचे चरण वंदावेत, म्हणजे सर्व पापे धुवून निघतील. लॉर्ड रे हे मुंबई राज्याचे राज्यपाल असताना त्यांनी क्रॉफर्ड या नावाच्या मुंबई शहराच्या महापालिकेच्या आयुक्ताच्या कारभाराबद्दल चौकशी मांडली होती. त्यावेळी प्रसिद्ध पावलेले एक गृहस्थ साईबाबांच्या भक्तीला लागले. हा 3 प्रकारच्या दुःखांनी भरलेला संसार खोटा आहे हे पटल्यामुळे आणि व्यापार व धंद्यात खोट आल्यामुळे त्यांच्या मनाला मोठा वीट आला आणि ते सरसामान घेऊन घराबाहेर पडले. चित्त अस्थिर झाल्याने दूर प्रवासाला जावेसे त्यांना वाटले आणि कोठेतरी सुखाने एकटेच राहावे असा मनाचा पक्का विचार केला. जीव जेव्हा मोठ्या संकटात पडतो तेव्हा त्या कष्टावस्थेत देव त्याला आठवतो आणि मग तो देवाला एकसारखा हाका मारून त्याच्या पाठीशी लागतो. परंतु जोपर्यंत पापकर्म करणे कमी होत नाही तोपर्यंत देवाचे नाव ओठावर येत नाही. पण ते एकदा का ओठाशी आले की मग त्या जीवाची भक्ती पाहून देव त्याची संतांशी भेट करवून देतो. तसेच या भक्ताचे झाले. त्यांना संसाराने फार बेजार झालेले पाहून त्यांच्या स्नेहाने त्यांना हिताचा चांगला सल्ला दिला. तो ऐका. का हो, आपण समर्थ साईंच्या दर्शनाला शिर्डीला जाना. त्या अत्यंत दयाळू संताला विनंती करा ना. त्यांचा एक क्षणही सहवास लाभला तरी लगेच आपले चंचल मन शांत होते, तात्काळ हरिचरणी जडते आणि मग तेथून परत येणे अवघड होते. हे कोणाला सांगता येते? लॉर्ड रे हे जे मुंबई महानगरपालिकाच्या आयुक्ताच्या कारभाराबद्दल चौकशी त्यांनी केली होती, चौकशी करत होते तेव्हा त्यांच्याबद्दल. ते मुंबईचे राज्यपाल होते लॉर्ड रे. मुंबई हे तेव्हा शहर नव्हतं फक्त. मुंबई हे गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांचं मिळून एक मोठं संस्थान, मोठं राज्य होतं, सेपरेट. त्याचं नावच बॉम्बे स्टेट होतं. म्हणजे पूर्ण गुजरात आणि महाराष्ट्र राज्य तेव्हा एकत्र होतं इंग्रजांच्या काळात. तर तेव्हा या पूर्ण राज्यावर ज्याचं नाव बॉम्बे स्टेट म्हणजेच मुंबई राज्य होतं, त्याचे राज्यपाल होते ते लॉर्ड रे. आणि त्यांना त्यांच्या मित्राने स्नेहांनी या साईंच्या दर्शनाला जाण्यासाठी सांगत आहेत. ते पुढे काय सांगतायत साईंबद्दल ते ऐका. साईंचा एक क्षणही सहवास लाभला तरी लगेच आपले चंचल मन शांत होते, तात्काळ हरिचरणी जडते आपले मन आणि मग तेथून परत येणे अवघड होते. देशोदेशीचे लोक तेथे जमतात शिर्डीला. साई महाराजांच्या चरणी लोळण घेतात, त्यांच्या आज्ञेत वागतात आणि त्यांची सेवा करून आपले इच्छित मनोरथ प्राप्त करून घेतात. अशी साईबाबांची कीर्ती प्रसिद्ध आहे. लहान थोर सर्व त्यांना जाणतात. त्यांना जर तुमची दया आली तर तुमच्या दुःखाचे निवारण होईल. आजकाल शिर्डी हे मोठे पवित्र स्थान आहे. रात्रंदिवस येथे यात्रा चालू असते. तुम्ही सुद्धा दर्शन घेऊन पहा, असं ते सल्ला देतात. संतांचे दर्शन नेहमी कल्याणकारी असते. पाऊस न पडल्याने उदास झालेले व द्रव्यहीन झाले असताना ढगांनी अकल्पितपणे अचानकपणे खूप पाऊस पाडावा आणि किंवा भुकेने व्याकुळ झाले असताना जसे पंचपक्वान्न ताटात वाढले जावे, असेच त्या स्नेहांनी त्यांचे दिलेल्या सल्ल्याचे झाले.
त्या भक्ताला तो सल्ला मानवला, म्हणजे विश्वास ठेवला त्यांनी, आणि अनुभव घेऊन पाहावा असे मनाला वाटून त्यांनी शिर्डीचा रस्ता धरला. शिर्डीत पोहोचल्यावर बाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि तात्काळ त्यांचे डोळे तृप्त होऊन मनाला समाधान झाले. सनातन स्वयंज्योती निरंजन म्हणजे अदूषित, जे दूषित नाहीये असं, पवित्र. निरंजन म्हणजे अदूषित म्हणजेच पवित्र. पूर्ण ब्रह्म साईंचे रूप पाहून त्यांचे मन सुप्रसन्न झाले. त्यांना वाटले की पूर्वपुण्याईच्या बळाने हे पाय साईंचे चरण हाती लागले आणि दर्शनाने मनाला शांतता व निश्चिंतता लाभली. त्यांचे आडनाव साठे होते. हे लॉर्ड रे बद्दल नाहीये. लॉर्ड रे राज्यपाल असताना क्रॉफर्ड नावाच्या मुंबई शहराच्या महापालिकेचा आयुक्त, त्याबद्दल चौकशी चालली होती. त्यावेळी एक गृहस्थ होते जे व्यापार धंद्यात, त्यांना त्यांचा धंदा चालत असताना खोट आली, म्हणजे व्यापार धंदा बुडायला लागला, त्यांना खूप संकट आले कामामध्ये. तेव्हा ते गृहस्थ होते ज्यांना त्यांच्या स्नेहांनी साईंकडे जायचं, शिर्डीला जायचं सल्ला दिला होता. आणि मग साईंचं दर्शन झाल्यावर त्यांना खूप शांतता वाटली, आनंद लाभला, त्यांची चिंता दूर झाली. तर ते कोण होते? तर ते साठे होते. त्यांचे आडनाव साठे होते. ते निश्चयाने मोठे पक्के होते. त्यांनी गुरुचरित्र पोथीचे पारायण नेम धरून खंबीरपणाने आरंभले. सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री बाबांनी त्यांना दृष्टांत दिला, म्हणजे स्वप्नात येऊन उपदेश केला. आपल्या हातात पोथी घेऊन बाबा स्वतः त्यांना अर्थ समजावू लागले. स्वप्नामध्ये स्वतः आसनावर बसून समोर साठ्यांना बसवून गुरुचरित्राची पोथी घेऊन बाबा निरूपण करायला तयार झाले. बाबा ग्रंथाचे आवर्तन करत होते, म्हणजे वाचन करत होते पुन्हा पुन्हा. पुराणिकासारखे कथा सांगत होते आणि साठे स्वस्थचित्त बसून श्रोत्याप्रमाणे आदरपूर्वक गुरुकथा, गुरुचरित्राची कथा ऐकत होते साईंच्या तोंडून. साठे विचारात पडले की हे काय असे उफराटे. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा कंठ प्रेमाने दाटून आला आणि हे दयाळा साईनाथा, अज्ञानरूपी अंधकाराच्या उशीला मानेपाशी ठेवून वासनारूपी कुशीवर जे घोरत पडलेले असतील त्यांनाही तू जागे करतोस. अशाच प्रसंगी पहा, मला थापटी मारून गुरुचरित्ररूपी अमृत हे कृपाळा तू मला पाजलेस, असं ते स्वप्नात म्हणाले. असो, असा दृष्टांत घडल्यावर साठे संपूर्ण जागे झाले आणि ही घडलेली सगळी गोष्ट त्यांनी काकासाहेब दीक्षितांना सांगितली. ते म्हणाले की काकासाहेब, या दृष्टांताचा अर्थ काही कळत नाही, म्हणजे मला हे जे असं स्वप्न पडलंय ज्यात साईंनी उपदेश केलाय, गुरुचरित्र समजावून सांगितलंय, याचा अर्थ मला कळत नाही. बाबाच ते जाणण्याला समर्थ आहेत. बाबांच्या मनात काय आहे हे समजत नाही. तुम्हीच त्यांना सर्व विचारा ना. गुरुचरित्राचा पाठ पुन्हा सुरू करावा की झाला एवढा पुरे समजावा. बाबांचा हेतू काय हे विचारावे आणि मनाला शांती वाटेल. मग काकासाहेबांनी योग्य वेळ पाहून बाबांना साठ्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि म्हणाले काकासाहेब साईंना की देवा, या दृष्टांताने आपण साठ्यांना काय जाणवलं, म्हणजे काय जाणवून द्यायचं तुमचा हेतू होता. सप्ताह असा सुरू ठेवावा का येथून पुढे थांबवावा? आपणच साठ्यांना याचा अर्थ स्पष्ट करून सांगावा आणि त्यांना मार्ग दाखवावा. साठे मोठे भावार्थी भक्त आहेत. त्यांच्यावर कृपा करून त्यांची ही इच्छा पुरी करावी, एवढीच माझी आपल्या चरणी विनंती आहे, असं काकासाहेब म्हणाले साईंना. मग बाबांनी आज्ञा केली की एक आवृत्ती आणखी एकदा होऊ द्या, म्हणजे पुन्हा एकदा पहिल्यापासून गुरुचरित्र वाचा. ही गुरुची पोथी वाचल्याने भक्त पापरहित होतात. या पोथीचे पारायण केले तर वाचणाऱ्याचे कल्याण होईल, परमेश्वर प्रसन्न होईल आणि संसारातील मोहाचे पाश सुटतील. हे साईबाबा सांगत होते साठ्यांना गुरुचरित्र वाचण्याबद्दल. बाबांनी साठ्यांना स्वप्नात दिलेल्या दृष्टांताच्या माझ्या मते आणखी असाही अर्थ असावा की आपल्या हातात पोथी घेऊन बाबा त्यांना अर्थ समजावून सांगत होते. स्वतः आसनावर बसून समोर साठ्यांना बसवून पुराणिकासारखे निरूपण करत होते, म्हणजे स्पष्ट करून सांगत होते अर्थ. म्हणजे मला वाटते की भक्ताने पोथीचे पारायण कसे करावे किंवा ती रोज कशी वाचावी याचे प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल बाबा दाखवत होते. कोणत्याही श्रोत्याला समोर बसवून किंवा बाबांचे चित्र वा मूर्ती समोर ठेवून पोथीचे निरूपण मधुर मधुर अर्थासह केले तर पोथी वाचल्याचे खरोखरच सार्थक होईल. साठ्यांकडून पोथीचे आणखी एक पारायण करून घेण्यात साठ्यांनी या शिकवणीप्रमाणे पोथी पुन्हा वाचावी असा तर बाबांचा हेतू नसेल ना. असो, हे
जेव्हा बाबा बोलले की पुन्हा एकदा पारायण करा अर्थ समजून, तेव्हा मी तेथे, म्हणजे हेमाडपंत लेखक स्वतःचा अनुभव सांगताय की मी तेथे बाबांचे त्यावेळेस पाय चेपत होतो, म्हणजे पायांची सेवा करत होतो. मला आश्चर्य वाटले. हेमाडपंत स्वतःचा अनुभव सांगतायत की मला आश्चर्य वाटले आणि मनात विचार आला की बाबा हे असे कसे? साठ्यांना अगदी थोड्या श्रमाने फळ मिळाले. माझी या पोथीच्या पारायणाची वर्षानुवर्षे तशीच गेली, गुरुचरित्राची, आणि साठ्यांना 7च दिवसात त्याचे फळ मिळाले. कारण साईबाबा म्हणाले, काय म्हणाले की याचं पारायण कर आणि मग भक्त वाचल्या, ही पोथी गुरुचरित्राची वाचल्याने भक्त पापरहित होतात, वाचणाऱ्याचं कल्याण होतं आणि परमेश्वर प्रसन्न होतो, संसाराच्या मोहाचे पाश सुटतात, असं सगळं साई म्हणाले. आणि हे सगळं तिथे हेमाडपंत उपस्थित होते. ते साठेंना सांगत होते साईबाबा की पोथी वाचल्याने असं असं होईल. तर हे ऐकून हेमाडपंताला आश्चर्य वाटलं आणि तो स्वतःबद्दल लेखक म्हणतोय की वर्षानुवर्ष माझी अशीच गेली, ही पोथी वाचतोय मी, पारायण करतोय, आणि साठ्यांना 7च दिवसात त्याचं फळ मिळालं. साईंनी त्यांना आशीर्वाद दिला. साठ्यांनी गुरुचरित्र 7 दिवसात एकदाच वाचले आणि मी तर गेल्या 40 वर्षांपासून ते वाचत आहे. त्याचा काहीच का विचार नाही. एकाला 7 दिवसात फळ आणि दुसऱ्याला 7 वर्ष, म्हणजे बाबांचं प्रथम दर्शन घडल्यापासून हेमाडपंतांना तेव्हा 7 वर्ष झाली होती, तरी फळ न मिळता फुकटच गेले का? हा दया रूपी मेघ म्हणजे ढग केव्हा वर्षाव करेल, म्हणून मी चातक वाट पाहत आहे. असा एक दिवस येईल काय की ज्या दिवशी हा संत चूडामणी प्रसन्न होईल आणि मला उपदेश देऊन माझ्या मनाची हौस फेडेल. असं हेमाडपंतांनी मनात विचार केला. भक्तवत्सल श्री गुरुसाई यांची नवलाई पहा. माझ्या मनात जे विचार आले ते त्यांनी तात्काळ जाणले. अज्ञानामुळे अशाच कोट्यानुकोटी बऱ्या वाईट वासना माणसाच्या मनात लागोपाठ येतात. त्या सर्वांची जाण बाबांना असते. म्हणजे आपल्या मनात काय चालू आहे हे बाबांना नेहमी ठाऊक असतं. मन चिंती ते वैरी न चिंती, ही म्हण सर्वांना खात्रीपूर्वक ठाऊक आहेच. इतर कोणाला आपल्या मनातले दुष्ट विचार कळत नसले तरी साई महाराज ते तात्काळ जाणतात. परंतु अतिशय कृपाळू अशी ती माऊली. ते सर्व दुष्ट विचार पोटात घालते आणि परोपकाराच्या चांगल्या विचारांना योग्य वेळ पाहून चालना देते. म्हणून माझ्या मनातले ते विचार जाणून बाबा मला म्हणाले, हेमाडपंतांना काय, लेखकाला काय म्हणतायत बाबा, की उठ त्या शाम्याकडे जा आणि 15 रुपये दक्षिणा घेऊन ये. त्याच्यापाशी थोडा वेळ बैस, एकमेकांशी गोष्टी करा आणि दक्षिणा देईल तो, ती लगेच घेऊन परत ये. साईनाथांना माझ्यावर कृपा करावीशी वाटली म्हणून दक्षिणेचे निमित्त करून मला म्हणाले की आत्ताच्या आत्ता शाम्याकडे जा आणि माझ्यासाठी रुपये मागून आण. अशी आज्ञा झाल्यावर तेथे बसण्याची कोणाला हिंमत होईल? बसलो तर आज्ञाभंग होईल. म्हणून मी आज्ञा घेऊन तात्काळ उठलो आणि शामरावांकडे गेलो. शामरावही नुकतेच स्नान करून धोतर नेसून बाहेर उभे होते. स्नान नुकतेच आटोपून धुतलेली वस्त्र नेसून ते तोंडाने नामस्मरण करत धोत्राची चूण नीट करत होते, घालत होते. चूण म्हणजे निरी, म्हणजेच घड्या. वस्त्रे नेसताना हाताच्या बोटांवर पाडलेली एकावर एक घडी, जी धोतर नेसताना किंवा सोळं नेसताना किंवा साडी नेसताना असते, ती निरी. मला ते म्हणाले, शामराव हेमाडपंतांना म्हणाले की काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटतं, तोंडावर अस्वस्थता का बरं? असे आज एकटेच का? या बसा, मी आत्ताच न्हालो. हा पहा धोतर चोणीत आलो, म्हणजे धोतर नेसतच होतो. मी जातो आणि देवावर म्हणजे साईंवर पाणी घालून, म्हणजे त्यांना आंघोळ घालून लगेच परत आलो समजा. आपण पानाचा विडा खा, तोवर मी पूजाविधी आटोपून घेतो. मग आपण सावधानपूर्वक शांतपणे गोष्टी करू. असं शामराव म्हणजेच माधवराव म्हणाले आणि माधवराव घरात गेले. मग तेथेच खिडकीवर नाथ भागवताची पोथी होती. ती हेमाडपंतांनी सहज हातात घेतली. दैवयोगाने ग्रंथ उघडला, नाथ भागवत म्हणजे एकनाथांचं भागवत, आणि कल्पना नसताना वाचण्यास आरंभ केला. म्हणजे काही ठरवलं नव्हतं त्यांनी, पण आता माधवराव आतमध्ये गेलेत आणि ते पूजा वगैरे करून येईल तोपर्यंत थोडा वेळ आहे. आणि साईबाबांनी आपल्याला याच्याकडे म्हणजेच माधवरावांकडेच थांबायला सांगितलंय, गप्पा मारायला सांगितलंय आणि दक्षिणा घेऊन यायला, सावकाश यायला सांगितलंय. तर मग त्यांची पूजा होऊ द्यावी आपण, मग ते पूजा करतायत तोपर्यंत आपण बाहेर थांबू, असं त्यांनी विचार केला लेखकाने, हेमाडपंतांनी. आणि मग तिथे माधवरावांच्याच त्या बाहेरच्या भागामध्ये घराच्या तिथे नाथ भागवतांची पोथी होती, म्हणजे एकनाथांनी लिहिलेलं भागवत होतं, त्याची पोथी होती.
नकळत तो ग्रंथ वाचायला वेळ जावा म्हणून त्यांनी उघडला आणि आरंभ केला वाचायला. तर सकाळी जो अर्धवट टाकून दिला होता तोच भाग वाचनात आला. म्हणजे जे पान उघडलं तेच होतं जे हेमाडपंतांनी सकाळी स्वतःच्याकडे असलेला एकनाथी भागवत वाचत होते. तो अर्धवट जिथे थांबवला होता वाचायचा तोच भाग या पोथीत परत त्यांच्या समोर दिसायला लागला, उघडला गेला. हेमाडपंतांच्या खूप मनाला आश्चर्य वाटले. सकाळी जे वाचन आळसाने वाचायचे टाकले ते बाबांनी इथे पुरे करवले आणि वर मला शिस्त लावून दिली. नियमन म्हणजे नियमाने वाचन हे निश्चितपणे आणि संपूर्णपणे वाचून झाले नसताना ती नियमित उपासना अपुरी टाकून आपल्या जागेपासून हलू नये. आता हे साईंनी शिकवलं. आता या नाथ भागवता संबंधी थोडीशी गोष्ट ओघाने आठवली ती टाळता येत नाही, तरी श्रोत्यांनी ती आदरपूर्वक ऐकावी. गुरुभक्तीच्या रसाने पूर्ण भरलेले हे नाथ भागवत म्हणजे एकनाथी भागवत साईबाबांची कृपा पावलेले काकासाहेब दीक्षित दररोज वाचत असत. अखिल जगाच्या उद्धारासाठी नारायणाने ब्रह्मदेव रूपी भूमीत जे पेरले त्यापासून ब्रह्मदेवाने नारद रूपी शेतात पिकाची कणसे उगवली. ज्या शेतात पिकांच्या कणसांचा व्यासमुनींनी 10 लक्षणांनी म्हणजे गुणधर्मांनी युक्त असा संग्रह केला, म्हणजेच सृष्टीची उत्पत्ती, देव, वीर इत्यादी पुराणांसाठी लागणाऱ्या 10 लक्षणांनी युक्त श्रीमद भागवत महापुराण रचलं व्यासमुनींनी. ज्याची शुकदेवाने परीक्षित राजारूपी खळ्यात निवडणी करून मळणी केली, म्हणजे जे ज्ञान शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितलं. ज्याला श्रीधर स्वामींनी हडप मारले म्हणजे पाखडलं, सुपारीने वारा घालून कचरा काढला, म्हणजे ज्या ज्ञानाला विस्तृत करून सांगितलं श्रीधर स्वामींनी. ज्याचे जनार्दन स्वामींनी माप केले म्हणजे मोजलं, आणि ज्यापासून पैठणच्या एकनाथ महाराजांनी स्वादिष्ट गोड अशा पुष्कळ पक्वान्नांचे जेवण तयार केले. त्या धान्यापासून पक्वान्न बनवले, म्हणजे भागवताला मराठीत आणलं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे उदाहरणं सांगितलेत. ते भागवत ज्ञान समजण्यासाठी सामान्य लोकांना, म्हणजेच स्वादिष्ट गोड असे पुष्कळ पक्वान्नांचे जेवण एकनाथांनी बनवलं. ज्ञानाचं जेवण म्हणजेच एकनाथी भागवत. त्या भागवत महापुराणातील 11वा स्कंध म्हणजे 11वा भाग म्हणजे भक्तिरसाच्या सुखाचा खजिनाच आहे. एकनाथी भागवत हे जे संस्कृत श्रीमद भागवत आहे मूळ, ते 12 स्कंधांचं आहे, म्हणजे 12 भागांचं 12 पार्ट्स मध्ये लिहिलेलं आहे, ज्यात खूप अध्याय प्रत्येक स्कंदामध्ये आहेत. म्हणजे 12 वेगवेगळे पुस्तकं असं समजा संस्कृत भागवत. आणि त्यातलं मराठीमध्ये एकनाथांनी फक्त एका स्कंदावर एका भागावर लिहिलेलं आहे. मराठी अनुवाद आणि विवेचन टीका आपण म्हणू शकू. तर तो ग्रंथ आहे भागवताचा फक्त एका स्कंदावरचा, त्याचं नाव आहे एकनाथी भागवत. म्हणजे भागवतात 12 स्कंद आहेत, त्यातल्या 11व्या स्कंदावर एकनाथांनी ग्रंथ लिहिला मराठीमध्ये. तो समजण्यासाठी, भागवत काय आहे हे समजण्यासाठी. तर तो 11वा स्कंध म्हणजे भक्ती रसाच्या सुखाचा खजिनाच, म्हणजे भक्तिरस त्याच्यात वर्णन केलेलं आहे. भक्ती कशी करावी, भक्तीचं काय रूप आहे, कसं स्वरूप आहे, वगैरे वगैरे. ते हे 32 खणांचे म्हणजे 32 अध्यायांचे हे जे 11वा स्कंद आहे तो 32 अध्यायांचा आहे, म्हणजेच 32 खणांचा आहे. जणू काय श्रीकृष्ण भगवानांचे क्रीडा करण्याचे, लीला करण्याचे स्थान काकासाहेब नित्य वाचत असत. या नाथ भागवताचे काकासाहेब दीक्षित दिवसा निरूपण करत असत आणि रात्री भावार्थ रामायण वाचत असत. भावार्थ रामायण हा सुद्धा एकनाथ महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, जो वाल्मिकी रामायण या ग्रंथावरून म्हणजे संस्कृत ग्रंथावरून मराठीत त्याचं वर्णन विवेचन केलेलं आहे. भावार्थ रामायण असं त्याचं नाव आहे. तर हे जे काकासाहेब दीक्षित आहे ते दिवसा नाथ भागवत वाचायचे, म्हणजे निरूपण करायचे, स्पष्ट करून सांगायचे लोकांना, आणि रात्री भावार्थ रामायण वाचत होते. जो ग्रंथ देखील गुरुची आज्ञा म्हणून दीक्षितांना प्रमाणभूत झाला होता. नाथ भागवत आणि भक्ती सुखरूपी अमृताचे सार जे आहे, नाथ भागवत म्हणजे भक्ती सुखरूपी अमृताचे सारच आहे आणि जणू काही दुसऱ्या ज्ञानेश्वरीचा दुसरा अवतारच आहे. खरोखरच हा एकनाथ महाराजांचा महाराष्ट्रावर मूर्तिमंत उदंड उपकार आहे.
त्यांनी हा ग्रंथ रचला, एकनाथी भागवत, किंवा त्यांनी भावार्थ रामायण रचलं, हे उपकार आहेत. पहाटे स्नान करून नित्यकर्म, साई पूजन आणि इतर देवांची पूजा अर्चा, आरती, नैवेद्य वगैरे आटोपून दुधाचा प्रसाद व थोडा फराळ करून श्रोत्यांसह नित्य नियमाप्रमाणे दीक्षित ही पोथी सविस्तरपणे आणि आदरपूर्वक वाचत असत. ज्याच्या गोडीमुळे भगवत परायण तुकाराम महाराजांनी भंडारा नावाच्या डोंगरावर एकांतात 1000 पारायण केली, त्याची काय गोडी वर्णावी. हा ग्रंथ महाप्रासादिक व दिव्य आहे आणि दीक्षित निष्ठावंत शिष्य होते, म्हणून समर्थ साईंनी लोकांच्या उद्धारासाठी तो वाचण्याची त्यांना आज्ञा केली होती. कोणता ग्रंथ? एकनाथी भागवत, ज्याचे पारायण तुकाराम महाराजांनी पण देहू या गावात असताना केले होते, डोंगरावर तिथल्या भंडारा नावाच्या, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि तुकाराम गाथा त्यांनी तिथे रचली. तर ते सुद्धा एकनाथी भागवत अभ्यास करत होते. या उद्धव गीतेत, उद्धव गीता म्हणजे भागवताच्या 11व्या स्कंधाला उद्धव गीता असं म्हणतात, म्हणजेच एकनाथी भागवताला उद्धव गीता असंही म्हणतात. उद्धव हा कृष्णाच्या यादव कुळातील सेवक होता, ज्याला जो त्यांचा सखा पण होता आणि मंत्री पण होता, ज्याला श्रीकृष्णाने निजधामाला जाण्या अगोदर, म्हणजे स्वतः श्रीकृष्ण जेव्हा अवतार संपवत होते त्याच्या आधी उद्धवाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो या स्कंधात आहे, म्हणजे भागवतात आहे, 11व्या स्कंधात. भगवंत प्रगट होतो म्हणून तिचे जे भक्त पारायण करतात त्यांना राणावनात न जाताच भगवंताची प्राप्ती होते. महाभारत श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद आहे, त्यापेक्षा श्रीकृष्ण व उद्धव यांचा संवाद रसाळ आहे. तो उपदेश या नाथ भागवतात एकनाथ महाराजांच्या प्रेमळ शब्दात जशाच्या तसा वर्णिलेला आहे. असो, असा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीसह समर्थ कृपाळू साईनाथ शिर्डीत दररोज वाचत असत. म्हणजे शिर्डीमध्ये साईनाथांच्या कृपेने सर्व भक्त कोणकोणते ग्रंथ वाचायचे, तर कोणी गुरुचरित्र वाचायचं, कोणी एकनाथी भागवत किंवा भावार्थ रामायण वाचायचं, आणि कोणी ज्ञानेश्वरी वाचायचं. तर असे सगळे ग्रंथ वाचत असं हेमाडपंत सांगतायत. सखाराम हरी उर्फ बापूसाहेब जोग यांना हा ग्रंथ म्हणजेच नाथ भागवत, एकनाथी भागवत हा ग्रंथ राव बहादूर साठ्यांच्या वाड्यात वाचण्याची बाबांची आज्ञा होती आणि तिचा भक्तांना फार उपयोग होत होता. दररोज बाबा कित्येक भक्तांकडून त्यांच्या कल्याणाच्या इच्छेने या ग्रंथाचे कळवळून श्रवण करवत असत. म्हणजे लोकांना सांगायचे, भक्तांना सांगायचे की राव बहादूर साठ्यांच्या वाड्यात हा ग्रंथ सखाराम हरी बापू म्हणजेच बापूसाहेब जोग हे वाचत आहेत, त्यांना आज्ञाच केली होती लोकांसाठी वाचण्याची. तर हा नाथ भागवत तिथे ऐका, असा श्रवण करण्याची आज्ञाच एक प्रकारे किंवा विनंतीच साईबाबांनी भक्तांकडे केली होती. बाबांचे अनुग्रह करण्याचे म्हणजे कृपा करण्याचे कौशल्य अगाध होते. भक्त जवळ असो की दूरगावी असो, बाबा त्याच्या हृदयात जवळच राहून नाना तऱ्हेने त्याला उपदेश करत असत. आपण जरी मशिदीत बसत असत साई, तरी कोणाला काहीतरी कार्य नेमून देऊन त्याला आपली शक्ती देऊन ते पूर्ण करून घेत असत. बापूसाहेब जोगांना रा ब साठे यांच्या वाड्यात पोथी वाचायला सांगत आणि जोग ती नित्य नेमाने वाचत बापूसाहेब जोग, आणि श्रोतेही ऐकायला येत असत. दुपारी जेवणानंतर जोग सुद्धा नेहमी बाबांकडे जाऊन त्यांचे चरण वंदून उदी घेऊन पोथी वाचन सुरू करण्याची आज्ञा घेत असत. ते कधी ज्ञानेश्वरी वाचत तर कधी नाथ भागवताचे मोठ्या आनंदाने पारायण सुरू करत आणि अर्थाचे व्याख्यान करत, म्हणजे अर्थ समजावून सांगत लोकांना. अशा प्रकारे जोगांना पोथी वाचण्याची आज्ञा दिल्यानंतर जे जे भक्त बाबांच्या भेटीला येत त्यापैकी कित्येकांना साईबाबा लगोलग ती पोथी ऐकण्यासाठी त्या साठ्यांच्या वाड्यावर पाठवत असत, जिथे जोग पोथी वाचताय. कधी कधी बाबा स्वतः लहान सहान गोष्टी सांगत आणि श्रोता ते कानात साठवून लागे. तोच बाबा त्याला म्हणत की जा उठ, वाड्यात पोथी ऐकायला जा. तो भावार्थी श्रोता पोथी ऐकायला गेल्यावर पोथीतही अशीच कथा निघे की ज्यामुळे बाबांनी पूर्वी सांगितलेली गोष्ट मनात आणखी दृढ होई आणि तिचा अर्थ पूर्णपणे समजे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा एकनाथांची वाणी, एकनाथी भागवत किंवा भावार्थ रामायण यामधून बाबांच्या गोष्टीचाच पुनरुच्चार करी. जे साईबाबा समजावताय, उपदेश करताय भक्तांना, तोच तिथे ऐकायला त्यांना मिळेल त्या पोथीमध्ये. आणि याचे श्रोत्यांना आश्चर्य वाटे. एखाद्या पोथीचा नेमका भाग वाचावा
अशी आज्ञा नसतानाही बाबांनी आधी सांगितलेल्या गोष्टींच्या सुसंबंधाचा भाग पोथीत जोगांच्या वाचण्यात नकळतपणे येत असे. भगवद्गीता आणि भागवत हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत आहेत. म्हणजे जे संस्कृतमध्ये लिहिलेली भगवद्गीता आहे आणि जे संस्कृतमध्ये लिहिलेलं श्रीमद भागवत आहे, हेच पूर्ण भारताच्या देशाच्या भागवत धर्माचे, सनातन धर्माचे सार आहे. त्यामध्ये जे जोग दररोज वाचत असत. भगवद्गीता ते ज्ञानेश्वरी या मराठी रूपात वाचत असत आणि भागवत हे एकनाथी भागवत या मराठी रूपात वाचत असत. भगवद्गीतेवरील मराठी टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी, जिचे नाव भावार्थ दीपिका ही आहे, आणि भागवताचा 11वा स्कंद हा एकनाथ महाराजांच्या नाथ भागवतातील परमार्थ निरूपणाचा आधार आहे. असो, या भागवत धर्माच्या रूढीप्रमाणे नित्यकर्म म्हणून मीही ती म्हणजे ही पोथी, भागवत पोथी नेहमी वाचत असे, असं हेमाडपंत आपल्याला सांगताय. परंतु त्या दिवशी त्यात खंड पडला. सकाळी वाचताना त्यातील एक कथा अर्धी वाचली आणि मंडळी मशिदीत जाण्यासाठी निघाली. मी ही पोथी वाचता वाचता तशीच ठेवली आणि मशिदीकडे धाव घेतली, असं हेमाडपंत सांगताय स्वतःबद्दल. मनात इच्छा होती की बाबांच्या गोष्टी ऐकाव्या मशिदीत जाऊन, परंतु बाबांच्या मनात दुसरेच काही होते. भागवत वाचण्याचे सोडून इतर काही कष्ट करण्याने बाबांना संतोष वाटत नव्हता. म्हणून नित्य पाठापैकी बाकी राहिलेला, म्हणजे नेहमी जे वाचायचा भाग आहे त्यातली बाकी राहिलेला उरलेला भाग, भागवताचा भाग बाबांनी माझ्याकडून जबरदस्तीने असा वाचविला असे वाटते. असो, या भागवत धर्माच्या रूढीप्रमाणे नित्यकर्म म्हणून मीही ते नेहमी वाचत असे, असं साईबाबांच्या आज्ञेबद्दल ते सांगत आहेत, त्या अनुभवाबद्दल हेमाडपंत. की साईबाबांनी माझा जो राहिलेला भाग आहे वाचण्याचा, सकाळी राहून गेलेला, तो भागवताचा भाग दीक्षितांकडे येऊन, काकासाहेब दीक्षितांकडे पाठवून मला वाचवून घेतला तिथे नकळत. असे बाबांचे मोठे कौतुक आठवले की हृदयात प्रेमाचा पूर लोटतो. असो, येथे नाथ भागवताची कथा संपली आणि त्याबद्दलची लहानशी गोष्टही सांगून झाली. माधवरावांची पूजा आटोपली. काकासाहेब दीक्षित नाही, माधवरावांकडे पाठवलं होतं साईंनी, माफ करा मला सांगताना नावात चूक झाली. माधवरावांकडे म्हणजे शामरावांकडे पाठवलं होतं सुरुवातीला हेमाडपंतांना. तिथे ही पोथी त्यांची राहिलेली जी होती सकाळी ती वाचली. तिथला पुढचा भाग हेमाडपंतांनी वाचला आणि तोपर्यंत माधवरावांची पूजा आटोपली आणि स्वारी बाहेर आली, म्हणजे ते बाहेर आलेत. आणि पुढे काय बोलले ते पहा. अहो, बाबांचा निरोप आहे, तोच पहा मी घेऊन आलो. श्याम्याकडून 15 रुपये दक्षिणा घेऊन ये. मी बाबांची सेवा करीत बसलो होतो, तोच एकदम बाबांना तुमची आठवण झाली आणि ते मला म्हणाले की उठ श्याम्याकडे जा आणि दक्षिणा घेऊन परत ये. त्याच्या घरी बैस, घटकाभर त्याच्याबरोबर गोष्टी कर आणि बोलून चालून मग परत ये. असं बाहेर आलेल्या माधवरावांना म्हणजे श्यामरावांना सांगितलं. जो साईबाबांनी काय सांगितलं होतं हेमाडपंतांना, हे हेमाडपंतांनी माधवरावांना सांगितलं की साईबाबांनी मला तुमच्याकडे पाठवलंय दक्षिणा घ्यायला 15 रुपयाची आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे बसायलाही सांगितलंय. हे ऐकून माधवराव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, माधवराव काय म्हणताय हेमाडपंतांना ते ऐका. माधवराव म्हणाले की रुपयाऐवजी नमस्कार घेऊन जा, हीच आमची दक्षिणा. त्यावर मी म्हणालो, असो, हे एक झाले. 15 नमस्कार बरोबर घेतले. परंतु गोष्टी करायला बसा की लवकर, कारण की साईबाबांनी गोष्टी गप्पा करून यायला सांगितलंय. मग हेमाडपंत म्हणताय की तुम्ही आता बसा इथे थोडा वेळ आणि माझ्याशी गप्पा करा. काय गोष्टी सांगता त्या सांगा आणि माझी ऐकण्याची इच्छा पुरवा. बाबांच्या पवित्र यशगाथेरूपी गंगेत बुडी मारून पापांचे क्षालन करूया. तेव्हा माधवराव म्हणाले की तुम्ही बसा, या देवाचा खेळच असा आहे. तुम्ही सुद्धा सर्व जाणताच आहात. क्षणभर आराम करा. हे घ्या पान आणि हा घ्या कात. डब्यात चुना आणि सुपारी आहे. हा मी एका मिनिटात डोक्यात टोपी घालून आलोच. साईबाबांच्या लीला अमर्याद आहेत. किती म्हणून मी तुम्हाला सांगू. शिर्डीत आल्यापासून आपण थोड्या का पाहिल्यात. मी तो केवळ खेड्यातला अडाणी माणूस, आपण सगळी शहरात राहणारी सुशिक्षित माणसे, असं माधवराव बोलताय. आपणाजवळ त्या अतर्क्य लीला मी काय वर्णन कराव्यात, साईंच्या लीला. असे म्हणून
माधवराव घरात गेले, देवाला फूल पान वाहिले, लगेच टोपी घालून बाहेर आले आणि माझ्याबरोबर बोलत बसले. हेमाडपंतांबरोबर बोलतायत. या देवाच्या लीलांची कल्पना करता येत नाही. ते काय बोलतायत ते ऐका आता. हेमाडपंतांना म्हणताय माधवराव काय बोलताय की या देवाच्या म्हणजे साईंच्या लीलांची कल्पना करता येत नाही. त्याचे कौशल्य कोणाला बरे समजेल. त्याच्या खेळाचा पारस लागत नाही. खेळ खेळून तो खेळा निराळा असतो, म्हणजे खेळापेक्षा वेगळा असतो. तुम्ही विद्येचे केवळ भोगते, एकाहून एक विद्वान. आम्हा गावंढळांना बाबांचे हे न समजणारे चरित्र कसे कळणार. ते स्वतः गोष्टी वार्ता न करता आम्हापाशी तुम्हाला कशाला धाडतात. त्यांची करणी त्यांनाच ठाऊक. त्यांचे वागणे माणसाचे नव्हे. आता ओघाने एक चांगली गोष्ट आठवली आहे तर काहीतरी गोष्टी करून वेळ साजरी करूया. आमच्या प्रत्यक्ष दृष्टीसमोर घडलेला प्रकार मी कथन करतो. ज्याच्या मनात जसा निश्चय असेल तसा बाबा पार पाडत असत. परंतु कधी कधी ते माणसाचा फार अंत पाहत असत आणि भक्ताच्या भक्तीची व प्रेमाची परीक्षा घेतल्यावरच भक्ताला उपदेश देत असत. असं माधवराव हेमाडपंतांना म्हणाले. उपदेश हा शब्द कानी पडताच मला साठ्यांच्या गुरुचरित्राची आठवण झाली. असं हेमाडपंत आपल्याला सांगताय की साठ्यांना पण गुरुचरित्राचा उपदेश केला होता. आणि जणू काय माझ्या चित्तात एकदम वीजच चमकली. श्याम्याकडे मला पाठवण्याची बाबांची ही योजना मशिदीतील माझ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी तर नसेल ना. बाबांची करणी विलक्षण असते. असो, ही जी वृत्ती उठली ती मी मनात तशीच दाबून ठेवली. कथा ऐकण्याची इच्छा दुप्पट वाढली. जी माधवराव सांगत होते ती कथा आणि ती इच्छा पुरवण्याचा मी निश्चय केला. मग बाबांच्या थोड्या थोड्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्यांची भक्तवत्सलता पाहून मला आनंद वाटू लागला, असं हेमाडपंत म्हणताय. नंतर माधवरावांनी म्हणजे शामरावांनी आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, ते हेमाडपंत लेखकांना काय म्हणताय पहा शामराव, की एक देशमुखीण होती. तिच्या मनात आले की संतांची भेट घ्यावी. साईबाबांची कीर्ती ऐकून संगमनेरच्या लोकांबरोबर ती बाई बाबांच्या दर्शनाच्या ओढीने शिर्डीला आली. खाशाबा देशमुखांची ती आई होती. राधाबाई तिचे नाव होते. साईबाबांच्या चरणी निष्ठा ठेवून तिने त्यांचे दर्शन घेतले. दर्शन यथास्थित म्हणजे नीट झाले. वाटेचा थकवा गेला, प्रवासाचा ताण गेला आणि श्रींच्या पायी तिचे प्रेम जडले. तिला आपल्या उद्दिष्टाची आठवण झाली. तिच्या मनाची तीव्र इच्छा होती की साई समर्थांना गुरु करावे, म्हणजे ते योग्य उपदेश करतील आणि आपला परमार्थ साधला जाईल. बाई वयाने म्हातारी होती आणि तिची बाबांवर अत्यंत निष्ठा होती. बाबांकडून काहीतरी उपदेश घ्यावा असा तिने मनात ठाम निश्चय केला. जोपर्यंत बाबा माझ्यावर कृपा करून एखादा स्वतंत्र कानमंत्र गुरुमंत्र मला देत नाहीत तोपर्यंत शिर्डी सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचे नाही, असे तिने ठरवले. श्री साईबाबांच्याच तोंडचा मंत्र घ्यायचा. इतर ठिकाणचा घेतला तर तो पवित्र नव्हे. श्री साईबाबा पुण्यकारक महान संत आहेत, तेच माझ्यावर अनुग्रह म्हणजे कृपा करोत, असा अंतःकरणात दृढ निश्चय करून त्या बाईने खाणेपिणे वर्ज केले, बंद केले आणि धरणे धरून बसली, उपवास करून बसली. आधीच ती वयाने म्हातारी, पोटात तिळभरही अन्न नाही आणि घोटभर पाणीही नाही. या उपदेशावर श्रद्धा भारी साईंच्या. म्हातारी 3 दिवस 3 रात्रंदिवस उपाशी राहिली. जोपर्यंत बाबा उपदेश देणार नाही तोपर्यंत तिने अन्न पाण्या वाचून व्रतस्थ राहण्याचे ठरवले. मंत्राचा उपदेश घेतल्याशिवाय शिर्डीचे जाणे येणे काय कामाचे. मुक्कामावर उतरल्या जागी तिने धरणे घेतले आणि कठीण प्रसंग उभा केला. अन्नपान सोडून दिले आणि 3 दिवस तप केले आणि ती देशमुखीन म्हातारी थकून अगदी उदास झाली. माधवरावांना विचार पडला की हा प्रकार बरा नव्हे. या नशिबाला काय म्हणावे. म्हातारी तर मरणाला भीत नाही. मग ते मशिदीत बाबांपाशी जाऊन बसले माधवराव आणि बाबांना म्हणाले. त्यांना नित्याप्रमाणे काळजीने कुशल वृत्त विचारू लागले. म्हणजे बाबा आता माधवराव मशिदीत गेले साईबाबांकडे. या अशा म्हातारी देशमुखीनबाईला पाहून तिचा हट्ट पाहून, गुरु उपदेशाचा हट्ट ती मागत होती आणि ती उपाशी राहत होती, हे पाहून माधवराव म्हणजेच शामराव गेले मशिदीत. आणि मग तिथे साईबाबा त्या माधवरावांना नेहमीप्रमाणे काळजीने कुशल वृत्त विचारू लागले की साईबाबा काय म्हणताय की श्यामा, आज काय विचार आहे.
खबर सर्व ठीक आहे ना? तो नारायण तेली फार बहकला आहे आणि मला अतिशय छळत आहे. नारायण तेली हा शब्द एखाद्या अंतस्थ दुष्ट वृत्तीला अनुलक्षून वरच्यावर बाबा नेहमी म्हणत असत. म्हणजे एखाद्या वाईट स्वभावाच्या वृत्तीला, त्या वृत्तीला ते नारायण तेली असं म्हणायचे. आधीच म्हातारीचा निर्धार पाहून श्यामा म्हणजे माधवराव दुःखी होते. त्यांनी लगेच बाबांना विचारले की आता खरोखर कसे काय करावे? हे काय गौड बंगाल देवा, म्हणजे हे काय कोडं पडलंय, हा काय प्रश्न उभा केलाय? साईबाबा, तुमचा खेळ दुसऱ्यांना कळत नाही. एक एक करून माणसे गावात तू आणतोस, शिर्डीमध्ये माणसांना भक्तांना आणतोस आणि त्यांची खबर आम्हाला विचारतोस. ती बरेच वय असलेली देशमुखीण तुझ्यापाशी हेतू धरून 3 दिवस अन्न पाणी वाचून उपाशी राहिली आहे. ती म्हातारी फार हट्टी आहे. तुझ्या पायी तिची निष्ठा पक्की आहे. तू तर तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस. तिला उगीच कष्टी का करतोस? आधीच ती वाळलेली लुकडी बाई हट्टी आणि महाखाष्ट आहे. अन्नाशिवाय तिचे प्राणच नष्ट होतील असे मला स्पष्ट वाटते. लोक म्हणतील म्हातारी उपदेशाची इच्छा घेऊन दर्शनाला गेली, पण साईबाबांना दया आली नाही आणि तिला मरणाच्या स्वाधीन साईबाबांनी केले. बाबा, असा दोष आरोप लोकांनी करू नये, घडू नये. तिला तिच्या हिताच्या गोष्टी सांगा, तिच्यावर कृपा करा आणि हे अपयश घालवा. हे तुमचं अपयश आहे साईबाबा की तुम्ही तिच्यावर कृपा करत नाही आणि ती मरायला टेकली तुमच्या शिर्डीमध्ये येऊन. तर हे अपयश घालवा, म्हणजे हे होऊ देऊ नका. हे अपयश लागू देऊ नका, कलंक लागू देऊ नका. म्हातारीच्या अंगात आता शक्ती उरलेली नाही. तिचे प्राण कासावीस होतील, ती मरून जाईल आणि तुमची दुष्कीर्ती होईल, म्हणजे तुमच्याबद्दल लोक वाईट वार्ता पसरवतील. म्हातारीचे व्रत पुरे होणे कठीण आहे. आम्हाला मोठी चिंता पडली आहे. दुर्दैवाने म्हातारी मेली तर वाईट गोष्ट घडेल. म्हातारीने त्रागा मांडला आहे. तिच्यावर तुम्ही कृपा करा. दया नाही केली, कृपा नाही केली तर तिची मला धडगत दिसत नाही, म्हणजे ती जगेल असं मला वाटत नाही. आपल्या तोंडाने तिला काहीतरी सांगा, असं माधवराव विनंती करू लागले साईबाबांना. आता अध्यायाची मर्यादा संपली, म्हणजे हा अध्याय इथे खूप मोठा झालेला आहे असं हेमाडपंत सांगत आहेत. श्रोत्यांची पुढची कथा ऐकण्याची इच्छा, म्हणजे या गोष्टीचं पुढे काय झालं, साईंनी तिच्यावर कृपा केली का नाही, आणि केली असेल तर कशी केली, तिची इच्छा पूर्ण झाली का गुरुमंत्र घेण्याची, ते काय झालं पुढे, ते आपण पुढच्या अध्यायात भक्तिरसाची जोड मिळवून खरोखरी ती इच्छा भक्तांची पूर्ण होईल. पुढे बाबांनी प्रेमळपणे त्या म्हातारीला जो उपदेश केला तो काळजीपूर्वक आपण ऐकलात तर अविद्येचे धरणे उठेल, म्हणजे अविद्या तुमचं स्थान सोडून निघून जाईल. तुमच्या बुद्धीत विद्येचा प्रकाश पडेल. हेमाडपंत साईंच्या पायी शरण आले आहेत. श्रोत्यांना लोटांगण घालून हेमाडपंत विनंती करत आहेत की थोड्या प्रयासाने, म्हणजे थोड्याशाच प्रयत्नांनी संसार पार करून जाण्यासाठी श्रवण तत्पर व्हा. म्हणजे या संसाराच्या दुःखातून, त्रासातून, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी, ईश्वराकडे जाण्यासाठी, स्वतःचा उद्धार करण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करण्यासाठी, ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी तुम्ही थोड्याशे प्रयत्न करा आणि श्रवण तत्पर व्हा, म्हणजे या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा मद अनुग्रह भाग 1 या नावाचा 18वा अध्याय, म्हणजे माझ्यावरचा अनुग्रह असं जे हेमाडपंत लिहितायत या कथेत, याचा हा 18वा अध्याय भाग 1 समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा 19वा अध्याय, ज्यात ही गोष्ट पुढे कंटिन्यू होणार आहे, त्या म्हातारीचं काय झालं, जिला गुरुमंत्रासाठी जिने अन्न पाणी सोडलंय 3 दिवसापासून, साईंनी तिच्यावर कृपा केली का आणि कशी केली, जर केली असेल तर तिचं मनाचं समाधान झालं का, आणि यांचं काय झालं, हा अनुग्रह हेमाडपंतांवर जो झालाय त्याचा उरलेला भाग सुद्धा आपण भाग 2 मध्ये, म्हणजेच पुढच्या अध्यायात 19व्या अध्यायात पाहू. तुम्ही गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. लाल बटन जे दिसते त्याच्यावर क्लिक करा फक्त एकदाच, आणि विनामूल्य आपल्या या व्हिडिओजला पाहण्यासाठी आणि अपडेट्स मिळण्यासाठी येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे, साई सच्चरित्राच्या अध्यायांचे सुद्धा, आणि या व्यतिरिक्त पुढे येणारी साई स्तवन मंजिरी असो
किंवा वेगवेगळ्या आरत्या असो विविध देवी देवतांच्या किंवा वेगवेगळ्या देवांचे स्तोत्र असो किंवा इतर पोथ्या असोत ग्रंथ असोत यांच्यावरचा सगळा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी पूर्वसूचना मिळणारं जे साधन आहे ते म्हणजे ऑल नोटिफिकेशन्सचं ऑप्शन, ते तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या अध्यायात तुम्हाला काय समजलं, काय अनुभव आला, किती गोष्टी पटतात, साईनवर तुमची श्रद्धा कशी बसत आहे किंवा आधीच बसलेली असेल तर ती दृढ होते आहे का, कशी होते आहे, तुमचा काही अनुभव असेल तोही तुम्ही नक्की आपल्याला इथे कमेंट सेक्शनमध्ये इतरांना समजण्यासाठी नक्की कळवा. कारण की ज्ञान दिल्याने वाढतं, अनुभव संपन्न सगळे होतील, तुमच्या ज्ञानाचा लाभ होईल. माझ्याकडून काही सांगताना त्रुटी राहिली असेल अर्थ सांगताना, हे पुस्तक वाचताना, ग्रंथ वाचताना, सच्चरित्र समजून घेताना, तर त्यासाठी मी माफी मागतो आणि तुम्ही मला समजून घ्याल. आणि कुठेही काही कमी राहिली असेल अर्थ सांगण्यात, संदर्भ बदलले असतील, चुकले असतील कोणत्याही अध्यायात कोणत्याही व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ते कृपया दुरुस्त करून खाली कमेंट सेक्शनमध्ये इतरांसाठी कळवा. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कुटुंबात इतर सदस्यांना आणि इतर मित्र आपतेष्टांना सुद्धा, जेणेकरून आपल्या चॅनलचे सदस्य वाढतील. आणि आपले सदस्य वाढले म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या या ग्रंथाचा अर्थ, आपल्याला मराठीतल्या पोथ्यांचा अर्थ, श्लोकांचा आणि स्तोत्रांचा अर्थ, आरत्यांचा अर्थ पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही, फक्त शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करायचं आहे. सभासद नसाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स लिहायच्या आहेत, जेणेकरून मला कळेल, मला ऊर्जा मिळेल तुमच्या कमेंट्समधून अजूनही नवीन नवीन ग्रंथ आणि अध्याय तुम्हाला समजून सांगण्यासाठी. गुड रीडिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात उद्या रात्री 9 वाजता. अध्याय 19 पाहूया, मद अनुग्रह म्हणजे माझ्यावरचा अनुग्रह, भाग 2 मध्ये. ओम साईराम. धन्यवाद.